पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चांगलंच तापलंय। दोन राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या चर्चेत अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावरच सर्व उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा ठाम आग्रह धरल्याची माहिती समोर येते। याच पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून राष्ट्रवादीतील अस्वस्थतेचे मोठे लक्षण मानलं जातंय। एकीकडे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे अजित पवारांबरोबर समन्वय ठेवण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा असली तरी शरद पवार यांची याला प्रत्यक्ष मान्यता आहे का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। त्यातच अजित पवार गटाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवून निवडणुकीनंतर पुन्हा भाजपला साथ दिल्यास पुणे महापालिकेतून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचा डाव असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यात पुन्हा एकदा विकास आघाडी आणि नव्या राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे। आगामी 2 दिवसात कोणते डावपेच खेळले जात आहेत हेच पुण्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।